कोल्हापुरात सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या ट्रान्सफॉर्मर, मोटर आणि वायर चोरीत मोठी वाढ झाली असून 25 ते 30 ट्रान्सफॉर्मर गायब झाल्याचा आरोप इरिगेशन फाउंडेशनने केला आहे. प्राचार्य डॉ. N.D. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत चोरांचा तातडीने बंदोबस्त, नुकसान भरपाई आणि नदीकाठच्या भागातील सोलरची सक्ती रद्द करण्याची मागणी यावेळी केली आहे. इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं आज कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढण्यात आलेला आहे. एवढ्यासाठीच की दोन कारणं आहेत. एक म्हणजे नदीकाठच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोलर बसवता येत नाही, झाडांची वसव असल्यामुळं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 3-4 महिने पुराच्या दिवसामध्ये जमिनीच्या म्हणजे तीरापासून 440 ते 50 फूट उंचीचं पाणी येतंय पुराच्या वेळेला. त्यामुळं त्या ठिकाणी सोलर बसवता येत नाही. तरी त्या ठिकाणी त्या सोलरच्या ऐवजी त्या ठिकाणी रेग्युलर वीज त्या शेतकऱ्यांना द्यावी ही आमची विनंती आहे. एकतर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मरची चोरी व्हायला लागलेली आहे आणि काही केल्या ही चोरी थांबना झाली. 2 निवेदन दिलीत. आदरणीय SP साहेबांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे. आदरणीय कलेक्टर साहेबांनाही या ठिकाणी आम्ही आमचं म्हणणं दिलेलं आहे की ही चोरी थांबली नाही तर शेतकऱ्यांच्या मुळा उठणार आहे आणि 1000 एकर क्षेत्र या ठिकाणी तसं बिना पाणी वाचून वाळून जाणार आहे. कारण 10 ते 20 लाखाची अशी मोठ्या प्रमाणात होणारी चोरी ही थांबवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून पोलीस प्रशासनानं आमच्या मागण्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा. काही शेतकऱ्यांच्या मोटरीसुद्धा चोरीला गेल्यात, वायर केबल चोरीला गेल्यात. म्हणून हे प्रकार थांबले पाहिजेत, कडक भूमिका घेतली पाहिजे आणि ॲक्शन मोडमध्ये पोलीस यंत्रणा आलं पाहिजे. दुसरे आमचं मागणं आहे की सोलर सक्तीमुळं ग्रीन पॉवर ही जी महाराष्ट्र शासनानं सोलर शक्ती आणलेली आहे की महाराष्ट्र राज्य ग्रीन पॉवरमध्ये प्रथम क्रमांकावर आणायचं आहे. आम्हाला त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु हे आणत असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोलर शक्तीच्यामुळं जवळपास 4000 वीज कनेक्शन प्रलंबित आहेत आणि हे सोलर शक्तीच्या धोरणामुळं या लोकांच्या लांबपर्यंत पल्ल्यापर्यंत सोलरनं पाणी जात नाही. 500 फुटावरून बोरमधनं पाणी निघत नाही. मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं? तसेच या सोलर शक्तीमुळं या आपल्या महापुराच्या भागात सोलर पॅनल बसवणं शक्य आहे का? तर होणार नाही आहे. ती घनदाट झाडी या ठिकाणी आपल्याला नदीकाठाला आहे आणि या ठिकाणी सोलरचं चार्जिंग त्या पद्धतीनं होणार नाही. आता ज्या ठिकाणी सोलर बसवले आहेत त्या ठिकाणी ज्या क्षमतेनं पाणी निघालं पाहिजे त्या क्षमतेनं पाणी निघत नाही. म्हणजे शेतकरी दुहेरी अडचणीत आहे. इकडं सोलरसाठी नियोजित केलेलं आहे आणि इकडं शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळणार. म्हणून या दोन्ही गोष्टी इकडं येणाऱ्या अधिवेशनामध्ये आमच्या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा आणि आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं या ठिकाणी ऐकून घ्यावं आणि त्यांना न्याय द्यावा यासाठी आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन घेतलेलं आहे. येणाऱ्या काळात हे जर नाही ऐकलं, या गोष्टीवर नाही मार्ग निघाला तर मोठं तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल अशी भूमिका मी या ठिकाणी देतोय. या शेतकरी आंदोलन जे आपण सगळेजण बघतोय त्याचं कारण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की विजेच्या ट्रान्सफॉर्मरची जी चोरी चालू आहे ती या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यानं पाय रोवलेत. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये एका दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरची चोरी व्हायचा, आता बघितलं तर ते चोरीचं सत्र तयार झालेलं आहे आणि याचा जर विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे. आज नोकर पगार आहेत, लाईट बिल आहेत, ह्या सगळ्या वाढत चाललेल्या आहेत आणि उत्पादकता कमी व्हायला लागली आहे आणि त्याच्यामुळं हे जे मोठे 12-15 लाख रुपयेचा एखादा ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्यानंतर त्याचं परत ते पूर्ववत यायला जवळजवळ महिन्याचा कालावधी लागतो. त्या महिन्याच्या कालावधीमध्ये शेतीला पाणी नाही आणि लावणी थांबतात. सगळ्या गोष्टीमध्ये शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे. त्यामुळं गांभीर्याने हे सरकारनं याची नोंद घ्यावी अशी नम्रतापूर्वक विनंती त्यांना करतो आणि ह्याचं व्यापक स्वरूप म्हणजे आज जर याची दखल घेतली नाही तर व्यापक स्वरूपात आम्हाला याच्यावरती आवाज उठवावा लागेल. ह्याची गांभीर्यानं नोंद सरकारनं घ्यावी. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय?
हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.